मग काय अंजली, वरचीवर तुमची भेट होती ना? आ? म्हणजे रानासारखं तुझं कौतिक करत असतोय. अंजलीबाई अशा, अंजलीबाई तशा, अंजलीबाईनं ह्याव केलं, अंजलीबाईनं त्याव केलं. नाही, ते कामानिमित्त अधूनमधून भेट होत असते. त्यांना फार इंटरेस्ट आहे शाळा, शिक्षण या सगळ्याच बाबतीत. शाळा नवीनच काहीतरी. पर त्याला एकाच गोष्टीचं वावडा आहे बघ. पुरीत दिसल्या की ह्यानं धूम ठोकलीच बघ. पर तू त्याच्या आयुष्यातली पहिली मैत्रीण. तुझ्या वागण्या बोलण्याचा लई परिणाम झालाय बघ आमच्या रानावर. हळूहळू बदलायला लागलाय. अंजली, माझं एक काम करशील? सांगा ना. आमचा ह्यो पैलवान काय केल्या लग्नालाच तयार होईना. अगं लगीनच करणार नाही म्हणतो ह्यो आमचा पैलवान. एकाला 100 पोरी दावल्या तर ह्यो बघायलाच तयार नाही. आमचं कुणाचंच ऐकना त्यो. तू त्याला समजावून सांगशील? तुझं ऐकल त्यो. हा, मी तिकडे टमाटी तोडतोय आणि तुम्ही इकडं वय. एवढ्या कसल्या गप्पा आणताय? चाललंय काहीतरी आमचं बायकांचं. अंजली, हे आमचं शेत. त्या टोकापतूर हाय बघ. आमची थोरली सून आली की तिचं ती बघल समज. चल तुला धावते. इथं ऊस होता, आता तो गेला की दुसरं पीक खोडवं म्हणायचं याला. इथेच पुढे कुठेतरी काजव्याचं झाड आहे ना? होय, इथंच हाय. रातच्याला लई चांगलं दिसतंय. राणा, हा? काजव्याचं झाड दावून आण अंजलीला. आता ह्यो चहा उकळला की तुम्ही प्या, म्या निघते. एकत्रच जाऊ की? आणि वाड्यावर जाऊन जेवण कोण बनवणार? नंतर ना तूच भूक भूक करशील. अंजली, मी सांगितलेलं ध्यानात ठेव. हा, ओ थांबा, आता परत तुम्ही नको, मी करते. अनदा, नवीन कोणतर दोस्त गावला असेल. लई बदललायस गड्या. ए, अरे किती या सांगू, मी जसाच्या तसा आहे. माझ्यात काय बी बदल झाला नाही. तुम्ही जावा शाळेत. बोलतोय ना मी बाईन संग. नवीन शिष्यवृत्ती काय? ह्यावेळी बी मलाच पाहिजे बघ. होय, आता जावा. शिकल तो टिकल. तू आमची दोस्ती टिकव म्हणजे झालं. आता जाता का देऊ? चला सगळे वर्गात जा आणि गृहपाठाच्या वया काढा. मी आले. आता तरी सांगा की. मला जायला लागेल. सॉरी, उशीर होईल. अहो अहो सांगा की. अहो काय पैलवान, किती लिटर चहा आणला आज? चहाचा अवधच संपवला. आ? तुला काय करायचंय? काय झालं?
गोदाक्का आबा तू अन त्या अंजलीबाई समजे एका माळ्याचे म्हणी. कोण काय सांगणं झालंय, कोणाशी बी बोलणार नाही मी. आ असं पर ते नाही, अंजलीबाईंनी काय घोडं मारले तुझं? गोदक्का आणि अंजलीबाईंमध्ये काहीतरी ठरलंय. तेव्हापासून समजे समजे माझी चेष्टा करायला कोण काय बी सांगत नाही. आणि त्या अंजलीबाई बी सामील आहेत त्यात. त्यामुळे मी कोणाशी बी बोलणार नाही. असंच पाहिजे. पर तू अंजलीबाईंनीच काय विचारत नाहीस काय झाले ते? अरे तू विचारणार होतास ना? विचारलं की मग उगा नुसतं असत्यात आणि म्हणतात वळका म्हणून. ही काय सांगायची पद्धत झाली? हे बघ, आता मी कोणाला भावच देणार नाही, बोलणारच नाही कोणाशी. असंच पाहिजे सगळ्यांना. बोलूच नका कुणा संग. पर ते नाही, कधीपासून होतं हे सगळं? ते काल हे एकदा सांगितलं ना व, बोलणार नाही म्हणून. हट. बरकत, हा? घरच्या लोकांनी जरा मस्करी केली म्हणून एवढा राग धरत्यात होय? बरकत, हा? कशावरून मस्करी केली हे कळायला पाहिजे का नको? बरकत, हा? सांगितलं नाही म्हणून एवढा रुसवा करायचा होय? बरकत, हा? माणसाला राग आला की रुसत्यात. बरकत, हा? जेवण होईस तर माणसानं राग बाजूला ठेवायचा असतोय. बरकत, राग आल्यावर माणसाला जेवण जात नसते. बरकत, मी आज का नाही गरम गरम रस्सा भाकरी, भाजी, पुलाव आणि लापशी बी करून आणल्या. माणसानं ते खावं आणि परत रुसावं. बरकत, खाणार नाही म्हणजे नाही. बरकत, आता राहू दे, भुका लागल्यावर खावं. भूक लागली तरी बी खाणार नाही मी. बरकत, तूच खा आता, म्या चालले. माझ्या मायेची कुणाला किंमत नसेल तर बोलण्यात काय अर्थ आहे? नाही, आपलं ठरलं म्हणजे ठरलं. जेवणार नाही म्हणजे नाही. बरं बाबा. शारदा, ये इकडं. हे बघ बरकत, ध्यान ठेव त्याच्यावर आणि नंतर न खाऊ घाल त्याला. चल शारदा. ए राणा, अरे गुस्सा थूक दे. गोदाकाने एवढं मन लावून जेवण केले, अरे त्याची तरी इज्जत कर. नाही, समजे माझ्या डोक्याला ताप देतात. मी नाही जेवणार. अरे गोदाकाने लापशी आणल्या, चल की थोडी थोडी खाऊया. चल की. खा तू एकटाच. ए अरे चल की. ए बघ, एकटं खाण्याने पाप लागतं. आपण थोडी थोडी खाऊया की. चल. तुम्ही एवढा वेळ इथे कशाला थांबलात? मला उशीर होतोय समजल्यावरच तुम्ही निघून जायला हवं होतं. असं कसं? तुम्ही थांबायला सांगितलं म्हणल्यावर मी असं कसं जाणार? फार सकाळ झाली असती तरी बी मी थांबलो असतो इथं. कोणाला फसवतीयस तू अंजली? तू अडकलीयस याच्यात. असा मुलगा तुला अख्ख्या जगात शोधून सापडणार नाही. सांगून टाक लगेच राणाला.